आज आपण पाहतो समाजामध्ये चालत असताना बोलत असताना आपल्या लक्षात येतंय की हा जो समाज आहे किंवा आता जो आपला समाज ज्या दिशेने चालला आहे ही दिशा जी आहे ती स्पर्धेची आहे. आज समाजामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला लोकसंख्या भरपूर आहे. मग ह्या स्पर्धेच्या जीवनामध्ये जर आपल्याला आपला मुलगा जर त्याच्या पायावरती उभा करायचा असेल तर त्याचा पाया भक्कम झाला पाहिजे किंवा मुलगा चांगला शिकला पाहिजे. मग आपण आपल्या मुलाला शाळेमध्ये टाकतो. शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर आपलं काम संपलं असं होत नाही. फक्त आपण शिक्षकाच्या जीवावरच आपला मुलगा शाळेमध्ये पाठवला पाहिजे, त्यानंतर आपण आपलं काम केलं पाहिजे अशी गोष्ट नाही. आपण आपला मुलगा शाळेमध्ये पाठवल्यानंतर तो काय करतो या गोष्टीकडे आपण काय केलं पाहिजे, थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर तो शाळेमधला अभ्यास करतो किंवा नाही करत या सर्व गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आपण जर एखाद्याला गाडी मागितली किंवा एखाद्याने आपली गाडी मागितली तर आपण 10 वेळेस विचार करतो की तुझ्याकडे लायसन आहे का, तुला गाडी चालवा येते का. मग तू गाडी पाळलीस तर त्याला आपण गाडी दिली, तर आल्याच्या नंतर आपण गाडीकडे जास्त वेळ पाहतो की मी गाडी कुठे पाळली तर नाही. याचं कारण काय की आपण गाडीवरती एवढं प्रेम करतो तर आपण आपला मुलगा आपल्या एका शाळेमध्ये पाठवतो आणि तो शाळेमध्ये शिकतो का नाही शिकत हे आपण विचारत देखील नाही. आपण गाडी दुसरी घेऊ शकतो, पण मुलाचं आयुष्य एकदा जर खराब झालं तर आपण दुसरं आणू शकतो का, नाही. याचं सर्वांनी डोक्यात लक्षात ठेवलं पाहिजे की आपला मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर करतो काय. वेळोवेळी शिक्षक आणि पालक यांच्यामधला काय झाला पाहिजे, दुवा राहिला पाहिजे आणि अंतरही कमी असलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे, शाळेशी भेट दिली पाहिजे. त्यावेळेस आपला पाल्य सुंदर रस्त्यावरती जाणार हे मात्र निश्चित आहे. धन्यवाद.